तर मित्रांनो, राजा शिवाजी या रितेश देशमुख यांच्या आगामी सिनेमाचं पोस्टर नुकतंच लॉन्च झालेलं आहे. आता तुमच्यापैकी जे लोक ज्यांना या सिनेमाविषयी काहीच कल्पना नव्हती, याचं बॅकग्राऊंड काहीच माहीत नाहीये, त्यांना असं वाटत असावं की आजकाल तर दर महिन्याला एखादा ऐतिहासिक सिनेमा येतो महाराष्ट्रामध्ये. हा सुद्धा त्यापैकीच एखादा सिनेमा असावा. असं काय विशेष आहे याच्यामध्ये? तर त्यांना मी हे सांगू इच्छितो की प्रचंड मोठा स्केल आहे या सिनेमाचा. याची तुम्ही तुलनाही करू नका आतापर्यंत आलेल्या ऐतिहासिक सिनेमांसोबत. मराठीमध्ये बनलेला हा आजवरचा सर्वात मोठा, सर्वात महागडा, सर्वात भव्य चित्रपट असणार आहे. आणि या सिनेमाविषयी पुढे बोलूच आपण, पण त्याआधी मला थोडं मागं जायचंय. ज्या लोकांना या सिनेमाविषयी काहीच कल्पना नव्हती, त्यांना मला हा सिनेमा बनण्यामागची जी टाईमलाईन आहे, ती सांगायला आवडेल. कारण ती सुद्धा खूप इंटरेस्टिंग अशी आहे. रितेश देशमुख महाराजांवर सिनेमा बनवत आहेत, ही चर्चा काही आजची नाही. मला जितकं आठवतंय 10-12 वर्षांपूर्वी कोणत्यातरी मुलाखतीमध्ये किंवा कोणत्यातरी सभेमध्ये त्यांनी हे बोलून दाखवलं होतं, की महाराजांवर सिनेमा बनवणं हे त्यांचं स्वप्न आहे. आणि त्यानंतर 2017 मध्ये मला आजही आठवते, बाहुबली 2 जसं की आपल्याला माहिती आहे, रेकॉर्डवर रेकॉर्ड रचत चालला होता. 1,000 कोटींचा टप्पा त्याने पार केला होता. आणि तेव्हाच एबीपी माझावर मी ही बातमी पाहिली होती, की रितेश देशमुख महाराजांवर सिनेमा बनवत आहेतच, पण त्याचं बजेट तब्बल 225 कोटी असणार आहे. आणि तुम्ही फक्त विचार करा, त्यावेळी 225 कोटीचा सिनेमा मराठीमध्ये तर विसरूनच जावा, इतर कोणत्याच इंडस्ट्रीमध्ये तयार होणे ही काही कॉमन गोष्ट नव्हती. बाहुबलीच्या यशानंतरच तितक्या मोठ्या स्केलचे, तितक्या मोठ्या बजेटचे सिनेमे बनू लागले. मराठीत तर आजवर 25 कोटीचा सिनेमाही तयार झालेला नाहीये. सो त्यावेळी ती अर्थात खूप मोठी गोष्ट होती. पण त्यानंतर त्या सिनेमाविषयी कोणती अपडेट आलीच नाही. मध्यंतरी रितेश देशमुख यांचे महाराजांच्या लूकमधले काही फोटोज व्हायरल झाले. त्यांचे रायगडावरील काही फोटोज व्हायरल झाले. पण सिनेमा बनतोय का? सिनेमाचं काम चालू आहे का? याविषयी कोणतीच अपडेट येत नव्हती. त्यानंतर वर्ष उजाडतं 2020 आणि शिवजयंतीला रितेश देशमुख आम्ही शिवरायांच्या इतिहासावर एक ट्रायोलॉजी बनवत आहोत, अशी अधिकृत घोषणा करतात. इथे इंटरेस्टिंग गोष्ट ही होती, की या सिनेमाचे दिग्दर्शक असणार होते नागराज मंजुळे. आधी अशा बातम्या होत्या, की रवी जाधव याचे दिग्दर्शन करणार आहेत. पण आता ही गोष्ट फायनल झाली होती, की नागराज मंजुळे, रितेश देशमुख आणि अजय अतुल या सिनेमावर फायनली काम चालू करत आहेत. आणि त्या दिवसानंतर मित्रांनो, मी दर शिवजयंतीला मोठ्या आशेने रितेश देशमुख यांची प्रोफाईल उघडून पाहायचो, की आता या सिनेमाविषयी काहीतरी अपडेट येईल, आता काहीतरी नवीन बातमी समजेल. पण या सिनेमाविषयी परत काही ऐकायलाच मिळालं नाही. नागराज मंजुळे इकडे त्यांचे सिनेमे बनवतायत. रितेश देशमुख इकडे बॉलिवूडमध्ये काम करतायत. त्यांनी मध्येच वेडसारखा सिनेमा देखील डिरेक्ट केला आणि जो माझ्यासारखा सामान्य प्रेक्षक होता, जो गेल्या 6-7 वर्षांपासून या सिनेमाची वाट पाहत होता, दर महिन्याला चेक करत होता, की सिनेमाविषयी काही अपडेट आहे का? सिनेमा बनतोय का? त्याने आता अपेक्षा सोडून दिल्या होत्या, की कदाचित नाहीच बनणार आहे सिनेमा. वाट पाहून तरी किती पाहायची माणसाने? असतील काहीतरी अडचणी, रितेश देशमुख नाही तर दुसरा कोणतरी बनवेल, जाऊ दे. पण त्यानंतर गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये रितेश देशमुख यांच्याकडून पुन्हा एकदा या सिनेमाची अनाउन्समेंट करण्यात आली. आणि इथे ही गोष्ट समजते, की यावेळी सिनेमाचं दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुख करणार आहेत. महत्त्वाची अनाउन्समेंट ही होती, की 1 मे 2026 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. ते सुद्धा पॅन इंडिया लेव्हलवर विविध भाषांमध्ये. या सिनेमाचे डी-ओ-पी कोण आहेत, म्युझिक कोण करते, प्रोड्यूस कोण करते, कोणकोणते कलाकार असणार आहेत, याविषयी हळू जशा अपडेट्स यायला लागल्या, तेव्हा माझी खात्री पेटली, की हो, महाराजांवर सिनेमा बनतोय आणि तो फायनली आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण या सिनेमाबद्दल असं विशेष काय आहे? बरेच ऐतिहासिक सिनेमे आपण पाहिले छत्रपती शिवरायांवर. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हा सिनेमा आजवरचा मराठीमधला सर्वात महागडा सिनेमा असणार आहे. सिनेमाचं बजेट किती आहे यावर अजून कन्फर्मेशन आलेलं नाहीये. पण छावा जो सिनेमा होता आपल्या शंभूराजांच्या जीवनगाथेवर, त्याचं बजेट होतं 120 करोड. त्यामुळे मी निदान एवढी अपेक्षा करतोय, की त्याहून जास्त नाही, पण किमान त्या रेंजमध्ये 100-120 करोडमध्ये तरी या सिनेमाचं बजेट असायला हवं. आणि जर सिनेमा इतका मोठा आहे, तर तितकीच मोठी नावं या सिनेमाशी जोडली गेलेली आहेत. त्यातलं पहिलं नाव म्हणजे या सिनेमाचे सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतो, की बऱ्याच आयकॉनिक भारतीय सिनेमांची सिनेमॅटोग्राफी त्यांनी केलेली आहे. रोजा असेल, दिल से, थालापती, इरुवर, अशोका यांच्या कॅमेऱ्याची जादू आपल्याला या सिनेमामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे लाडके अजय अतुल या सिनेमाला संगीत देणार आहेत. छावाच्या बाबतीत अनेकांनी ही गोष्ट बोलून दाखवली होती, की सिनेमाचे म्युझिक चांगलं नाही. सिनेमातल्या गाण्यांना कुठेच मराठी गंध नव्हता. अजय अतुल असते तर कदाचित त्यांनी चांगलं काम केलं असतं. सो ही खुशखबर त्या लोकांसाठी. अजय अतुल यांचं मराठमोळं संगीत या सिनेमात आपल्याला ऐकायला मिळणार आहे. मी नुकतंच त्यांनी रानाबली या तेलुगू सिनेमाला दिलेलं थीम ट्रॅक ऐकत होतो. तुम्ही ऐकलं नसेल तर नक्की ऐका. अजय अतुल यांच्या संगीताची धार अद्यापही कायम आहे. अजून खूप वर्ष रूल करणार आहेत ते. सिनेमाचे बाकी ॲस्पेक्ट्स कसे असतील हे आता मी सांगू शकत नाही. पण या सिनेमाचं म्युझिक मात्र आपल्याला डिसअपॉइंट करणार नाही. अजय अतुल यांचं वन ऑफ द बेस्ट वर्क आपल्याला या सिनेमात पाहायला मिळेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. सो सिनेमा मोठा असणार आहे, भव्य असणार आहे. खूप चांगले तंत्रज्ञ सिनेमाशी जोडले गेलेले आहेत. सिनेमा पॅन इंडिया लेव्हलवर रिलीज होत आहे.
या सिनेमाचे प्रमोशन्स खूप जोरात सुरू होतील हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. वेळच्या वेळी मी पाहिलं होतं की रितेश देशमुख यांनी काय लेव्हलवर मार्केटिंग केली होती त्या सिनेमाची. सो सिनेमाविषयी खूप हाईप असणार आहे, उत्सुकता असणार आहे आणि अर्थात सिनेमा कोट्यवधींची कमाई देखील करणार आहे. पण आता मला सिनेमाच्या अशा काही बाजूंविषयी बोलायला आवडेल, ज्या थोड्या चिंतादायक आहेत, ज्या कदाचित या सिनेमाला नुकसान पोहोचू शकतात. पहिलं म्हणजे या सिनेमाचं कास्टिंग. सिनेमात शिवऱ्यांची भूमिका स्वतः रितेश देशमुख करत आहेत. आता ते अभिनेते चांगले आहेत का? तर निश्चितच आहेत. पण इथे लक्षात घ्या, आपण शिवरायांच्या भूमिकेविषयी बोलत आहोत. चांगले अभिनेते तर सुबोध भावे सुद्धा आहेत, पण त्यांनी केलेल्या शिवरायांची भूमिका कोणालाच आवडली नव्हती. इथे रितेश देशमुख शिवरायांच्या भूमिकेमध्ये किती कन्व्हिन्सिंग वाटतायत हा मुद्दा आहे. मला काय वाटतं मित्रांनो, जेव्हा इतकी मोठी भूमिका पडद्यावर साकारायची असते, तेव्हा तुम्ही किती चांगले ॲक्टर आहात ही गोष्ट तर मॅटर करतेच. पण तुमची एक कलाकार म्हणून सर्वसामान्यांमध्ये प्रतिमा काय आहे हे देखील महत्त्वाचं असतं. ठीक आहे, त्यांनी याआधी ज्याही प्रकारची कामं केली आहेत बॉलिवूडमध्ये, त्याच्याविषयी माझं काही म्हणणं नाही आहे. पण आता तुम्हाला माहीत आहे की तुमचा महाराजांवरचा सिनेमा 7 ते 8 महिन्यामध्ये रिलीज होतोय. तर त्याच्या जस्ट आधी मस्तीखोरसारखा अडल्ट कॉमेडी बी ग्रेड सिनेमा करायची तुम्हाला काय गरज होती? तुम्ही हाऊसफुल 5 सुद्धा केलात. तुम्ही धमाल 4चं शूटिंग देखील संपवलंत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांच्या सिनेमातला जो तुमचा लूक आहे, मोठे केस आणि दाढी असलेला, तोच लूक तुम्हाला या 2 सिनेमांमध्ये पाहायला मिळेल. तुम्ही जर म्हणताय की हा तुमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, इतका मोठा सिनेमा तुम्ही दिग्दर्शित करताय, त्यामध्ये अभिनय करताय, तर अशा टुकार सिनेमांमध्ये काम करण्याची गरज तुम्हाला का भासते? प्रेक्षकांनी मस्ती 4 नंतर तुम्हाला थेट शिवरायांच्या भूमिकेमध्ये ॲक्सेप्ट करावं असं तुम्हाला वाटतं का? हे बघा, माझा रितेश देशमुख यांच्यावर काही राग नाही. त्यांच्या महाराजांविषयी असणाऱ्या श्रद्धेवर देखील मला मुळीच शंका नाही. उलट माझी इच्छा आहे की महाराजांच्या आशीर्वादाने त्यांचं काम चांगलं होऊ दे, त्यांचा सिनेमा चांगला बनू दे. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की या सिनेमावर काम करत असताना रितेश देशमुख यांनी या बाकीच्या सिनेमांपासून लांब राहायला हवं होतं. पण असो, झालं ते झालं. लेट्स होप फॉर द बेस्ट. आशा करतो की या सिनेमात त्यांचा बेस्ट देतील. याशिवाय या सिनेमात बरेच बॉलिवूडचे कलाकार असणार आहेत. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, बोमन इराणी इत्यादी. मी जे काही रुमर्स ऐकले त्या सिनेमाविषयी, त्यानुसार संजय दत्त यामध्ये अफजल खानाची भूमिका साकारणार आहे. तसं असेल तर आपण एक गोष्ट निश्चित म्हणू शकतो की रितेश देशमुख एका चित्रपटावर थांबणार नाहीयेत. चित्रपटाच्या शेवटी आपल्याला अफजल खानवर पाहायला मिळेल आणि त्यानंतर ही चित्रपटाची मालिका पुढे चालत राहील. मित्रांनो, खरं सांगू, माझी या सिनेमाकडून प्रामाणिक अपेक्षा काय आहे? शिवरायांवर आधारित आजवर जितकेही सिनेमे बनलेत ना, हा त्यांचा बेंचमार्क ठरावा. महात्मा गांधी यांच्यावर आधारित जो गांधी हा सिनेमा बनला होता, बेन किंग्सले यांचा, त्या सिनेमाचं उदाहरण मी आजवर अनेक वेळा देत आलोय की महात्मा गांधीजींवर त्याआधी किंवा त्यानंतर सिनेमे बनले नाहीत का? तर निश्चितच बनलेत. पण गांधीजींवरचा सिनेमा म्हटलं की बेन किंग्सलेचा गांधी हा एकच सिनेमा डोळ्यासमोर होतो. का? कारण गांधी हा सिनेमा बेंचमार्क होता. या सिनेमाने ते करून दाखवलं, ते दुसऱ्या कोणत्याच सिनेमाला जमलं नाही. तो ऑस्करपर्यंत पोहोचला आणि त्याने जगभरात प्रसिद्धी मिळवली. सो तात्पर्य काय आहे? एखाद्या महान व्यक्तिमत्वावर तुम्हाला शेकडो सिनेमे बनवायची गरज नसते. एक कलाकृती देखील पुरेशी ठरते. पण ती कलाकृती अशी बनवा जी अजरामर होईल, जी प्रेक्षकांच्या मनात घर करेल, जी भाषा, सीमा, प्रांत यांची बंधने तोडून सातासमुद्रापार पोहोचेल आणि आपल्या महाराजांची कीर्ती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवेल. तरच मला वाटतं की सिनेमा बनवण्याचा काहीतरी पॉईंट आहे. कारण जे मास मसाला सिनेमे असतात इतिहासावर बनलेले, त्याच्यावर थिएटरमध्ये टाळ्या शिट्ट्या वाजतात, 2 महिने सिनेमाच्या चर्चा होतात आणि मग सगळे त्याला विसरून जातात. या सिनेमाच्या बाबतीत तसं होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. या व्हिडिओच्या टायटलमध्ये जे तुम्ही वाचलं की हा सिनेमा 400 करोड पार करेल का? काहींना वाटेल की सैराट नंतर तर आपण 100 कोटीच्या पुढे सुद्धा गेलो नाही. तर 400 कोटी तर खूपच लांबची गोष्ट आहे. तर तुम्हाला एक आकडा सांगतो. गेल्या वर्षी छावाने वर्ल्ड वाईड 800 कोटींची कमाई केली होती आणि त्यातलं मॅक्झिमम कलेक्शन, निम्म्याहून जास्त कलेक्शन एकट्या महाराष्ट्रामधून आलं होतं. त्यामुळे इथे एक गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा महाराजांवर सिनेमा येतो ना, तेव्हा लोक सिनेमा पाहायला जात नाहीत. तेव्हा लोक महाराजांना पाहायला जातात. नॉर्मली सिनेमा पाहायला जाणारे प्रेक्षक या सिनेमांना मोठं करत नाहीत. जे शिवप्रेमी आहेत ते महाराजांवरच्या प्रेमापोटी मोठ्या संख्येने हे सिनेमे पाहायला जातात आणि त्यांना मोठे करतात. इतर भाषांमध्ये हा सिनेमा किती कमाई करतो हे देखील महत्त्वाचं आहे. पण महाराष्ट्रात तर हा सिनेमा कित्येक आठवडे हाऊसफुल राहणार आहे आणि बॉक्स ऑफिसवरती सगळे रेकॉर्ड तोडणार आहे, हे नक्की. सो व्हिडिओच्या शेवटी मी हीच आशा व्यक्त करतो की रितेश देशमुख यांनी जे शिवधनुष्य हाती घेतले, महाराजांचा दैदिप्यमान इतिहास मोठ्या पडद्यावर मांडण्याचं, त्यात त्यांना प्रचंड यश मिळो. महाराजांचे, आई भावांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहू आणि हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरती सगळे रेकॉर्ड तोडून टाकू. तुम्हाला काय वाटतं, हा सिनेमा किती कमाई करेल? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.